Good morning, guys. Today also we'll discuss some problems based on electrolysis in that Faraday's first law and Faraday's second law. त्याच्यामध्ये काय जनरल क्वेश्चन्स पण असतील वळण ओके वन बाय वन आपण स्टडी करूया. लास्ट पार्ट मध्ये आपण ओके क्वेश्चन नंबर 94 पर्यंत डिस्कस केलं होतं. करेक्ट. नाव टेक डाऊन द क्वेश्चन नंबर 95. खूप महत्वाचा टॉपिक आहे तसं आणि खूप इझी क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे ना. ओके हार्ड क्वेश्चन्स नसतंच वळण ह्या टॉपिक वरती. खूप सिंपल क्वेश्चन विचारले जातील बघा. If 3 Faradays of electricity is passed through a solutions of AgNO3, CuSO4 and CuCl3, the molar ratio of the cations deposited at the cathode will be बघा 3 Faradays of electricity म्हणजेच काय सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड इनटू 3 सोल्युशन्स. मग जो काय रेशो फॉर्म होतो कोणाचा रेशो मोलार रेशो म्हणलंय. करेक्ट. म्हणजे Ag चे मोल्स, Cu चे मोल्स आणि Au चे मोल्स. ओके ह्या तिन्हीचा रेशो किती फॉर्म होतो हे विचारले तुम्हाला. करेक्ट ना. आणि तो रेशो कसा आहे बघा होल नंबर रेशो आहे. फ्रॅक्शन मध्ये आहे का नाही. फर्स्ट ऑफ ऑल टेक डाऊन द फर्स्ट रिएक्शन इन दॅट ओके AgNO3 मध्ये Ag कुठल्या फॉर्म मध्ये असतो बळा ओके Ag प्लसच्या फॉर्म मध्ये तुम्ही डिसोसिएट करून बघू शकताय. ओके प्रत्येकाची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला नोन असली पाहिजे ह्या कंपाऊंड मध्ये. करेक्ट ना. Ag प्लस accept one electron to form what Ag. ह्याचा अर्थ 1 mole of Ag plus accept 1 mole of electrons. It means this is 1 Faraday. 1 Faraday produces how much Ag? Okay, 1 mole Ag. 1 mole. Correct na? Then 3 Faraday produces how much? Definitely सहज आहे. Okay, answer काय असणार आहे? 3 Faraday is corresponds to 3 moles. 1 Faraday is corresponds to काय आहे 1 mole आहे. तर 3 Faraday corresponds to काय असणार आहे 3 mole. म्हणजेच काय 3 Faraday जर तुम्ही पास केलं असेल इलेक्ट्रिसिटी तर 3 mole Ag फॉर्म होतील. आलं का लक्षात हे. ठीक आहे. सेकंड बघा हे फर्स्ट झालं. सेकंड मध्ये कोण आहे Cu2 प्लस आहे. सेकंड मध्ये कोण आहे Cu2 प्लस. Cu2 प्लस will accept 2 moles of electrons. Correct. 1 mole of Cu2 plus accept 2 moles of electrons to form 1 mole is Cu. 1 mole फॉर्म होतो. but 2 Faraday correct corresponds to 1 mole. किती सिंपल आहे बघा. then 3 Faraday corresponds to how much moles. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके काय सांगा बरं. yes definitely it is 3 divided by 2 Faraday. sorry moles आहे. समजलं का. ओके 3 फॅराडेज पास केलेलं आपण. ओके तर किती मोल्स फॉर्म होतील 3/2 मोल्स फॉर्म होतील. सिंपल वाटतंय. येस. थर्ड AuCl3 आहे. काय असणार ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला फाइंड आउट करता येतं नो डाऊट. ठीक आहे ना. येस Au3 प्लस 3 moles of electrons to form 1 mole of Au. Correct. So 3 Faraday produces what 1 mole. फिनिश. 3 Faradays तुम्ही पास केलेलं त्याच्यामधनं 3 Faraday पास केलं असेल तर काय फॉर्म होणार आहे 1 मोल Au. कारण का त्याचं ऑक्सिडेशन स्टेट 3 आहे. मग 1 मोल Au3 प्लस साठी किती मोल्स लागतात 3 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स लागतात. बरोबर ना. म्हणजेच 3 Faraday लागतं. येस. मग रेशो काय येणार आहे बघा. तिन्हीचा रेशो बघूया आपण. रेशो कुठला रेशो आहे मोलार रेशो म्हणजे मोलचा रेशो त्याच्या. ओके सुरुवातीचा काय आहे 3 Faraday produces 3 मोल. म्हणजेच रेशो काय असणार आहे इथं 3:2. सेकंड Cu साठी 3/2 as to what 1. बरोबर आहे ना. ओके Ag as to Cu as to what Au. ह्या तिन्हीसाठी रेशो विचारलं तुम्हाला. करेक्ट. आता हे इथं रेशो फ्रॅक्शन मध्ये आहे. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय बाय 2 multiply by 2. करेक्ट ना. 2 ने मल्टिप्लाय केलं तर 3 into 2 किती होईल 6 as 2. 2 get cancelled 3 as 2. 1 and 2 2. This is the molar ratio of काय असणार आहे AgNO3 CuSO4 AuCl3. समजलं हे. So option is what D.
सिंपल प्रॉब्लेम होता ना बाळांनो. ओके, तर पुढे जाऊया. आता हा तुम्हाला सहज समजेल, नो डाऊट. ओके, केअरफुली बघा परत. ऑन पासिंग 1 फॅराडे ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू दी इलेक्ट्रोलायटिक सेल्स. बाळांनो त्याच्यामध्ये ओके JEE चे क्वेश्चन्स पण मेन्शन केलेले असतात त्याच्यामध्ये व्हॉल्यूम मध्ये, तुम्ही ऑब्झर्व केलं असणार आहे तर. ठीक आहे ना. ओके, त्याच्यामुळे इच अँड एव्हरी क्वेश्चन व्हॉल्यूम मधला खूप महत्वाचा असणार आहे तुमच्यासाठी. On passing 1 Faraday of electricity through the electrolytic cells containing Ag plus, Ni2 plus and Cr3 plus ions solutions, the deposited Ag, Ni and Cr is. म्हणजे तुम्हाला वेट डिपॉझिट फाइंड आउट करायचं आहे, किती वेट डिपॉझिट झालेला आहे. करेक्ट ना. ठीक आहे बघा. फर्स्ट आहे Ag. आता केल्याप्रमाणेच करा. Ag accept 1 mole of electrons which forms what? Ag. किती फॉर्म होतो? 1 मोल. म्हणजे इथं 1 फॅराडे आहे. 1 फॅराडे ओके प्रोड्युसेस व्हॉट? 1 मोल. 1 मोल म्हणजे किती असणार आहे? 108 ग्रॅम. इट्स ॲटॉमिक मास. समजलं ना. ओके, म्हणजे 1 फॅराडे प्रोड्युसेस 1 फॅराडेच फक्त इलेक्ट्रिसिटी पास केलेली आहे. 108 फॉर्म होतो. मग प्रत्येक ठिकाणी तर 108 आहे Ag साठी. ठीक आहे, हे ऑप्शन वरनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकणार नाही. सेकंड जाऊया आता. निकेल. निकेल 2 प्लस. किती इलेक्ट्रॉन्स लागतील? 2 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म 1 मोल ऑफ निकेल. करेक्ट. 2 फॅराडे प्रोड्युसेस. निकेलचा ॲटॉमिक वेट बघा किती आहे? 59 आहे. 59 ग्रॅम. म्हणजे 2 फॅराडे प्रोड्युसेस 59 ग्रॅम. देन 1 फॅराडे, एकच फॅराडे इलेक्ट्रिसिटी, याच्यावरती फोकस करा तुम्ही थोडंसं. 1 Faraday of electricity only passed into that solution. So 1 Faraday produces how much? त्याच्या हाफ करा, is equal to 59 divided by 2 is equal to किती येईल? 2 remaining is 1.5 29.5 ग्रॅम आहे का? 29.5 ग्राम आलं. इथंच आन्सर मिळालं तुम्हाला वळण. तरी लास्ट कॅल्क्युलेट करून बघा. प्रत्येकाचा ओके ॲटॉमिक वेट तुम्हाला गिवन आहे. Cr3 प्लस. ओके, किती मोल्स लागतील? 3 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म व्हॉट? 1 मोल Cr. 3 फॅराडे corresponds to okay is what? 1 mole. 1 mole म्हणजे किती ग्रॅम? 52 ग्रॅम. 52 ग्रॅम. Then okay 1 फॅराडे produces how much? बरोबर आहे ना. एकच फॅराडे दिलेला आहे तर किती फॉर्म करेल? करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 52 divided by 3 is equal to okay approximately 17.3. 17.3 gram will produce. आलं लक्षात बाळांनो हे? येस. सो ऑप्शन इज व्हॉट? डी. सिंपल वाटला, खूप सिम्प्लिफाय करून सांगितलं बाळांनो तुम्हाला हा क्वेश्चन होता. ठीक आहे, आता एक जनरल क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर ओके 97. ओके, of the following metals that cannot be obtained by electrolysis of aqueous solution of their salts are. ठीक आहे, आता बघा आपण सोडियम साठी ओके aqueous सोल्युशन मध्ये सोडियम आपण प्रिपेअर करू शकलो का? किंवा सोडियमला डिपॉझिट करू शकलो का आपण? Na प्लस aqueous सोल्युशन, aqueous NaCl चं इलेक्ट्रोलायसिस केलं आपण, बरोबर आहे ना. मग सोडियमला डिपॉझिट करू शकलं नाही. मोल्टन सोडियम मध्ये इथं सोडियम फॉर्मच होत नाही. ओके, डज नॉट प्रोड्यूस, very important, does not produce Na. Why? Because instead of Na plus okay water molecule accept that electron. हे पाहिलं आपण तिथं. तसं काय aqueous, ठीक आहे. ओके, aqueous सॉल्ट कुठला घ्यायचा आहे आपल्याला सांगितलं त्यांनी? aqueous solutions of okay their salts म्हणलंय, म्हणजे Mg चा aqueous ओके solution of salt of Mg. मग तो MgSO4 असेल ओके किंवा MgCl2 असेल. फॉर एक्झाम्पल ओके MgCl2 आहे सपोज, aqueous घेतला तर Mg डिपॉझिट होईल का? नाहीच होणार, तो एक्सेप्टच करणार नाही इलेक्ट्रॉन. ओके, मग मोर रिॲक्टिव्ह जे मेटल्स आहेत ना ते aqueous सोल्युशन मध्ये ओके मधून डिटरमाइन किंवा काय एस डिपॉझिट करता येत नाही. मोर ऍक्टिव्ह मेटल्स तुम्हाला सहज समजते, ते इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतील का? नाहीच करणार. कोण करतो मग? वॉटर मॉलिक्यूल करतो. मोर ऍक्टिव्ह मेटल्स
cannot be more active metals cannot लिहून ठेवा तसं not be okay deposited. इथं काय लिहिलंय cannot be obtained म्हणले ना ओके cannot be obtained असं लिहिलंय cannot be obtained by electrolysis of their okay aqueous salts समजलं ना मोर ऍक्टिव्ह मेटल्स जे आहेत ते काय ह्या वेनं डिटरमाइन किंवा ऑब्टेन करता येत नाहीत ओके इथं इन्स्टेड ऑफ ओके Mg2+ इन्स्टेड ऑफ Al3+ कोण प्रोटॉन एक्सेप्ट सॉरी इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो वॉटर विल एक्सेप्ट इलेक्ट्रॉन समजते का ओके ठीक आहे लक्षात ठेवा आता सो मोर ऍक्टिव्ह मेटल्स कोण आहेत इथं Mg आणि Al क्लिअर झालं बघा पॉइंट Mg आणि Al या दोन्ही पेअर सांगायचे होते तुम्हाला इथं Ag डिटरमाइन करता येतो इथे Ag डिटरमाइन करता येतो ओके क्रोमियम आणि कॉपर दोन्ही करता येतात मोल्टन जर घेतलं तर मोल्टन मध्ये पॉसिबिलिटी आहे तसं नोट करा ओके MgCl2 कुठलेही मोल्टन सॉल्ट घेतलं ना ओके तुम्ही काय करू शकताय येस मेटल्स डिपॉझिट करू शकताय मेटल ऑब्टेन करू शकताय का तिथं वॉटर नाहीये कॉम्पिटिशन मध्ये आर यू गेटिंग ओके नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 98 खूप सिंपल प्रॉब्लेम आहे MnO2 okay is prepared by electrolysis of aqueous solution of okay MnSO4 as per the reaction already तुम्हाला given आहे passing a current of 25 ampere त्याच्यावरती फोकस करा 3 hours सेकंड मध्ये टाइम पाहिजे तुम्हाला ठीक आहे ना ओके हेच लक्षात ठेवा हे नेक्स्ट काय सांगितले gives 1 kilogram of MnO2 what is the current efficiency किती आहे हे ओके तुम्हाला करंट पास किती झाले 25 एम्पियर करंट एवढा पास केला ठीक आहे मग युटिलाइज किती झालं हे फाइंड आउट करावं लागेल तुम्हाला करंट युटिलाइज्ड किंवा करंट रिक्वायर्ड बरोबर आहे ना ओके यस मग करंट रिक्वायर्ड फाइंड आउट करूया अगोदर ओके फॉर्म्युला काय आहे सांगा बरं व्हाट इज द फॉर्म्युला W इज इक्वल टू ओके E into I into T divided by 96,500 केअरफुली बघा W काय आहे मास गिवन आहे बरोबर आहे ना इक्विव्हॅलंट मास तुम्ही फाइंड आउट करू शकताय करेक्ट हे I जे आहे रिक्वायर्ड नाही दिलेला पास्ट दिलेला आहे करंट पास्ट ठीक आहे ना ओके मग I तुम्हाला रिक्वायर्ड I फाइंड आउट करायचं आहे सांगतो मी तुम्हाला खाली टाइम गिवन आहे बरोबर आहे ना ओके मग I रिक्वायर्ड फाइंड आउट करा अगोदर I रिक्वायर्ड इज इक्वल टू काय असेल सांगा बरं W into 96,500 divided by A into what T इक्विव्हॅलंट वेट फाइंड आउट करा A कोणासाठी MnO2 साठी बरोबर आहे ना मोलिक्युलर मास गिवन आहे काय कराल मग 87 ओके इथे किती इलेक्ट्रॉन्स पास झाले ते कसं कळणार तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Mn वरनं किती ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे इथे किती आहे +4 आहे चेंज किती झाला +4 चा चेंज आहे इट मीन्स 87 डिवाइडेड बाय काय आहे 2 आहे इक्विव्हॅलंट मास बरोबर आहे ना ओके मग ठेवा I रिक्वायर्ड इज इक्वल टू लक्षात येईल डोंट वरी 1 किलोग्राम ऑफ MnO2 गिवन आहे म्हणजे ग्राम मध्ये किती येईल 1000 इंटू 96,500 बरोबर आहे का डिवाइडेड बाय करेक्ट इक्विव्हॅलंट वेट 87 डिवाइडेड बाय व्हॉट 2 इंटू टाइम 3 into 60 into 60 3 hours आहेत कशामध्ये घेतोय आपण सेकंड मध्ये घेतोय समजलं का हे येस त्याच्यावरनं तुम्हाला काय मिळेल I रिक्वायर्ड मिळेल ओके इट कम्स आउट टू बी ओके अप्रॉक्सिमेट 20.54 ओके एम्पियर ओके बघा पास किती केलेलं आहे 25 एम्पियर पास केले म्हणजे एक्स्ट्रा करंट पास केलेलं आहे त्याच्यामध्ये युटिलाइज किती झाला 20.54 पर्सेंटेज फाइंड आउट करू शकतो आपण बरोबर आहे ना ओके मग करंट इफिशियन्सी कसं फाइंड आउट फॉर्म्युला एस्टॅब्लिश करता येतो वळण आपण आपल्याला करंट
एफिशियन्सी इज इक्वल टू पर्सेंटेज फाइंड आउट करायचंय 25 आउट ऑफ बघा कसं फाइंड आउट करायचं 25 आउट ऑफ किती युटिलाइज झालेला आहे 20.54 इंटू काय करा 100 you will get the current efficiency. Okay, it comes out to be 82.16%. 82.16% काय केलं समजलं का ओके गिवन तर करंट इफिशियन्सी विचारले आपल्याला आणि गिवन किती आहे 25 ओके मग 25 मधला किती युटिलाइज झाला दॅट इज द इफिशियन्सी अंडरस्टूड ठीक आहे मग रिक्वायर्ड ज्या गोष्टी आहेत त्या इथं पुट केल्या आपण प्रॅक्टिस करा ओके काय काय चेंजेस केले बघा 1 किलोग्रामचं कन्वर्जन ग्राममध्ये केलं आपण इक्वॅलंट वेट फाइंड आउट केला मोलिक्युलर वेट गिवन होता ओके ऑक्सिडेशन स्टेट किती चेंज झाली बघितलं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती ट्रान्सफर झाले 2 इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झालेले आहेत इट मीन्स इक्वॅलंट वेट जो आहे ओके तो किती झाला 87 डिवायडेड बाय 2 ठीक आहे व्हॅल्यूज पुट केलं आर्स मध्ये करंट टाइम दिलेला होता आर्स मधलं कन्व्हर्जन कशामध्ये केलं आपण सेकंड मध्ये केलं दॅट वॉट एव्हर रिक्वायरमेंट ओके होत्या बरोबर आहे ना त्या रिक्वायरमेंट इथं फुलफिल केल्या आपण ओके करंट रिक्वायर्ड फाइंड आउट केलं 20.54 ओके इफिशियन्सीसाठी रिक्वायर्ड करंट डिवायडेड बाय पास्ट करंट इंटू काय केलं 100 असं नोट करून ठेवलं तरी चालेल रिक्वायर्ड करंट डिवायडेड बाय पास्ट करंट इंटू 100 अंडरस्टूड सो ऑप्शन इज व्हॉट डी ऑप्शन इज डी लक्षात येते हे ऍडव्हान्सला सुद्धा विचारलेला क्वेश्चन आहे बाळांनो ओके त्याच्यामुळे बी केअरफुल ओके आणि खूप इझी आहे आता बघा परत क्वेश्चन काय विचारलेला हा तुम्ही सॉल्व्ह करू शकता ना हाऊ मेनी मोल्स ऑफ Ag plus ions Cu2 plus ions Fe3 plus ions would be deposited by passage of same quantity of electricity through solution of their salts बघा सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केलेली आहे मग आता जसं सॉल्व्ह केलं होतं ओके कारण तिथं 3 अँपियर मेन्शन केलं होतं ओके सॉरी 3 फॅराडेज इलेक्ट्रिसिटी मेन्शन केलेली होती बरोबर आहे ना ओके आता इथं काय सांगितलं सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हटलंय सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आलं का लक्षात ओके मग इथं 1 फॅराडे युटिलाइज होईल इथं काय होईल 1/2 फॅराडे युटिलाइज होईल आणि इथं काय 1/3 फॅराडे युटिलाइज होईल म्हणजे मोल्स मध्ये कन्व्हर्जन करायचं म्हटलं तर ओके ते आन्सर किती येतं चेक करा Ag प्लस ओके किती इलेक्ट्रॉन्स लागतील 1 मोल which forms Ag 1 फॅराडे produces 1 मोल बरोबर आहे का ठीक आहे yes. मग एक जर फॅराडे तुम्ही प्रत्येकामध्ये पास केलं असेल नंबर ऑफ मोल्स किती फॉर्म होतात विचारलं काय तुम्हाला ions would be deposited by passing the same quantity of electricity how many moles म्हटले ना सेकंड बघा एज सॉरी काय तो Cu2 प्लस किती लागतात 2 फॅराडे लागतात 2 फॅराडे produces 1 मोल ठीक आहे then 1 फॅराडे सेम क्वांटिटी पास करायची आहे ना 1 फॅराडे produces how much किती फॅराडे किती फॉर्म होईल 1/2 मोल 1/2 मोल करेक्ट आहे त्याच्यानंतर पुढे काय केलं आपण Fe3 प्लस ठीक आहे Fe3 प्लस साठी किती लागतील 3 फॅराडे लागतील म्हणजे 3 इलेक्ट्रॉन्स 3 फॅराडे करेस्पॉन्ड्स टू व्हॉट 1 मोल ओके जस्ट अ मिनिट 1 मोल then 1 फॅराडे करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच एक फॅराडे आपण कन्सिडर केलं तिथं इज इक्वल टू काय होईल 1 डिवायडेड बाय 3 समजलं का बघा किती सिंपल आहे बघा ओके फर्स्ट काय आहे 1 मोल 1 फॅराडे प्रोड्युसेस 1 मोल सेकंड काय बघा 1/2 1 फॅराडे प्रोड्युसेस 1/2 सेम क्वांटिटी फिक्स केली आपण मग तुम्ही ती किती पण क्वांटिटी घेऊ शकता लक्षात येतं ओके मग मी काय केलं 1 फॅराडे कन्सिडर करून केलं प्रत्येकासाठी ठीक आहे yes 3 फॅराडे प्रोड्युसेस व्हॉट 1/3 कुठं आहे तो ऑप्शन बघा दिस इज द ऑप्शन आणि असं क्वेश्चन सॉल्व्ह केलं आपण
हा सुद्धा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. हाऊ मच इलेक्ट्रिसिटी इन टर्म्स ऑफ फॅराडे इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 100 grams ऑफ कॅल्शियम ओके फ्रॉम द कॅल्शियम क्लोराइड. करेक्ट विचारलेला क्वेश्चन आहे बाळांनो, हा नीटचा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. यस हाऊ मच इलेक्ट्रिसिटी म्हणले कॅल्शियम 2+ आहे कॅल्शियम क्लोराइड मध्ये. कॅल्शियम प्रोड्यूस करायचं आहे. किती मोल्स इलेक्ट्रॉन लागतील? 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स विच प्रोड्यूस व्हॉट कॅल्शियम. किती? 1 मोल. 2 फॅराडे प्रोड्युसेस 1 मोल. बरोबर आहे ना. 1 मोल म्हणजे किती ग्राम? 40 ग्राम. 40 ग्राम. करेक्ट ना. then 100 gram corresponds to how much Faraday? करा calculation. 2 into okay 100 divided by what? 40. Correct. किती Faraday? 5 Faradays. So answer is what? D. Okay, इथे ट्राय करूया आपण बघा. A current of 9.65 ampere is passed for 3 hours between nickel electrodes in 0.5 liter of a 2 molar solution of nickel nitrate. बरोबर आहे ना. ओके. The molarity of solution after electrolysis okay would be. ठीक आहे. गिवन काय आहे बघा? करंट आहे. त्याच्यावरनं Q कॅल्क्युलेट करूया आपण. Q is equal to I into what? T. I गिवन आहे किती आहे? 99.65 इंटू हे 3 hours आहे. 3 hours चं कन्वर्जन कशामध्ये कराल? 3 into 60 into 60 सेकंड मध्ये केलं. बरोबर आहे का? ठीक आहे. यस चार्ज किती येतो मग? करा कॅल्क्युलेशन पॉज करून. अप्रॉक्सिमेटली इट कम्स आउट टू बी 10.4220 कुलम. ठीक आहे ना. ओके 10.422 ओके S0 कुलम. अप्रॉक्सिमेटली ओके Q ची व्हॅल्यू हे येते. मग निकेल कुठल्या फॉर्म मध्ये आहे बघा? Ni2+ च्या फॉर्म मध्ये आहे बघा. 2+. किती इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करेल? 2 म्हणजे 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. विच फॉर्म्स 1 मोल. ओके 1 मोल प्रोड्यूस करण्यासाठी ओके किती फॅराडेज लागतात? 2 फॅराडेज करेस्पॉन्ड्स टू व्हॉट? 1 मोल. व्हेरी इम्पॉर्टंट. येते लक्षात? ओके मोल्स खूप महत्वाचा रोल प्ले करतो बघा ह्या केस मध्ये. आता ओके फॅराडे 1 फॅराडे किती असतो? 2 into 96,500 करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच मोल्स? किती मोल्स आहेत? 1 मोलच आहे. 1 मोल. अंडरस्टूड? ओके आता इथे बघा. इथे Q किती पास केलेला आहे? ओके 10.4220 कुलम आहे. बरोबर आहे ना. ओके मग इथे किती लागते 2+ ला? ओके एवढा कुलम लागते. बरोबर आहे ना. तिथं 1 मोल प्रोड्यूस होतो. मग 2 into 96,500 कुलम साठी 1 मोल असेल तर एवढी इलेक्ट्रिसिटी जर पास केलं तर किती मोल फॉर्म होतील ते फाइंड आउट करा अगोदर. करेक्ट ना. ठीक आहे बघा. 2 into 96,500 okay is corresponds to 1 mole. Okay then electricity किती प्रोड्यूस केलेली आहे इथं बघा. ओके 10.422 10.4 okay is 220 corresponds to how much? समजलं का? ओके करा कॅल्क्युलेशन. divided by 2 into 96,500. बरोबर आहे का? ओके इट approximately comes to be 0.54 okay s mole. ठीक आहे. किती मोल येतं? 0.54 मोल. ठीक आहे. मग एवढ्या इलेक्ट्रिसिटी साठी ओके 0.54 मोल आलं. ओके हे समजलं ना बाळांनो तुम्हाला आन्सर? काय काय केलं आपण ह्याच्यामध्ये? परत एकदा बघून घ्या पूर्ण हे. ठीक आहे ना. हे बघा पूर्ण हे आन्सर. ठीक आहे. गिवन मोलॅरिटी 2 होती. परत सांगायची गरज नाही असं वाटते मला आता. ठीक आहे. तरी सुद्धा बघा एक वेळेस रिवाइज करतो मी. फर्स्ट ऑफ ऑल
इलेक्ट्रिसिटी इज कॅल्क्युलेटेड Q इज इक्वल टू I इंटू T. ओके, ह्या गिवन व्हॅल्यूज वरनं काय केलं आपण इलेक्ट्रिसिटी त्याची फाइंड आउट केलं 104220 कुलोम आले. ठीक आहे, निकेल 2 प्लस दिलेला आहे, निकेल 2 प्लस साठी 2 फॅरेडेज लागतात. ओके, मग 2 फॅरेडे साठी 1 मोल फॉर्म होतो. ओके, तर काय यस ह्या इलेक्ट्रिसिटी साठी ओके किती फॉर्म होईल तो त्याचे मोल्स किती फॉर्म होतील 0.54 मोल्स एवढे फॉर्म होतील निकेल. करेक्ट ना, पण गिवन किती आहेत बघा, गिवन 0.5 लिटर मध्ये किती मोल्स आहेत, मोलॅरिटी आहे 2 मोल पर लिटर, एका लिटर मध्ये 2 मोल्स आहेत, तर का 0.5 मध्ये किती येतील 1 मोल येतील. मग गिवन काय आहे तुम्हाला 1 मोल आहे, बरोबर आहे ना, त्याच्यामधले हे मोल्स मायनस करा कारण तेवढे डिपॉझिट होतील. समजलं का, मग मोलॅरिटी रिमेन किती आहे ते कशावरनं ठरणार, ओके आफ्टर सबट्रॅक्टिंग दिस मोल्स फ्रॉम दी 1 मोल, हे सबट्रॅक्ट करून टाकले, मग एवढे मोल्स काय झाले डिपॉझिट झाले. ओके, रिमेनिंग जे आहेत 0.46 मोल आहेत कोणाचे निकेल 2 प्लसचे. मग त्याची मोलॅरिटी फाइंड आउट केलं, मोलॅरिटी 0.46, त्याचं व्हॉल्यूम दिले 0.5. यस, मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर. करेक्ट ना. ओके, काय आली मोलॅरिटी 92 आली. समजलं बाळांनो हे, ठीक आहे. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात आपण. ड्युरिंग इलेक्ट्रोलायसिस ऑफ CuSO4, ठीक आहे, युझिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड द pH ऑफ सोल्युशन. इलेक्ट्रोड कसं आहे, इनर्ट इलेक्ट्रोड आहे, लक्षात ठेवा. प्लॅटिनम इज द इनर्ट इलेक्ट्रोड, दिस इज इनर्ट इलेक्ट्रोड. ओके, इलेक्ट्रोलायसिस कोणाचं केलंय, CuSO4 चं. ठीक आहे, मग CuSO4 सोबत ओके कोण असणार आहे, वॉटर मॉलिक्यूल पण असणार आहे. मग ॲनोडची रिॲक्शन आणि कॅथोडची रिॲक्शन दोन्ही रिॲक्शन्स बघावे लागतील आपल्याला, ॲनोड साठी आणि कॅथोड साठी. कॅथोड, बरोबर आहे ना. ठीक आहे, मग pH इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो, हे कशावरती डिपेंड आहे, H+ आयन कॉन्सन्ट्रेशन वरती, बरोबर आहे ना. त्या सोल्युशन मध्ये H+ आयन कॉन्सन्ट्रेशन फॉर्म होतो का, येस डेफिनेटली होतो. ॲनोड जवळ काय होते रिॲक्शन, वॉटरची रिॲक्शन होते, कारण काय दुसरा SO4 तर रिड्यूस होणार नाही, सॉरी ऑक्सिडाइज होणार नाही. SO4 डोनेट करतो का इलेक्ट्रॉन, नाही करत. सो ट्वाइस H2O, करेक्ट, गेट ऑक्सिडाइज टू फॉर्म 4H+ प्लस 4 इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे ना. ओके, प्लस O2 गॅस इव्हॉल्व्ह होतो बाय फॉर्मिंग 4H+. इथंच तुम्हाला आन्सर समजलं पाहिजे, बरोबर आहे ना. CuSO4 चं सोल्युशन होतं, त्या सोल्युशन मध्ये काय होतं सांगा बरं, ह्या सोल्युशन मध्ये ओके H2O मध्ये काय ऍड केलं होतं, CuSO4 ऍड केलं होतं, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, Cu2 प्लस aqueous प्लस SO4 2 मायनस aqueous, हे सोल्युशन होतं. त्याच्यामध्ये H+ प्रोड्यूस झाले एक्स्ट्रा, वॉटर मध्ये काय असतात, वॉटर मध्ये H2O डिसोसिएट टू फॉर्म H+ प्लस OH मायनस. लक्षात ठेवा वॉटर मध्ये बाळांनो ओके H+ कॉन्सन्ट्रेशन किती असतं, 10⁻⁻7 मोलार एवढंच कॉन्सन्ट्रेशन, पण इथं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागलं H+चं, आणि जर का कॉन्सन्ट्रेशन वाढलं H+चं तर pH काय होतो, टुवर्ड्स दी ऍसिडिक जातो, बरोबर आहे ना. ओके, म्हणजेच काय H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की pH डिक्रीज व्हायला पाहिजे, म्हणजेच ऍसिडिक सोल्युशन व्हायला पाहिजे ते. समजलं का, कारण काय H2O चं डिकम्पोजिशन व्हायला लागलं तिथं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता बघा बिफोर प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी ओके हा सॉल्ट जो आहे, करेक्ट, ओके त्याचं डिसोसिएशन झालं, pH कमी होता, तिथे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻7 होतं अप्रॉक्सिमेटली. आफ्टर डिसोसिएशन H+ प्रोड्यूस व्हायला लागले, कॅथोडची रिॲक्शन काय होणार आहे, Cu2+ एक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स which forms Cu. त्याला बॅलन्स पण करू शकता तुम्ही बाय मल्टिप्लाइंग 2 न मल्टिप्लाय केलं, इथं 4 होतील, इथं 2 होतील, का 4 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून. नेट रिॲक्शन काय होणार आहे, 4 इलेक्ट्रॉन्स गेट कॅन्सल्ड, करेक्ट ना. नेट रिॲक्शन मध्ये काय येईल, ट्वाइस Cu2+ प्लस ट्वाइस H2O which forms 4H+ प्लस ट्वाइस Cu प्लस O2, करेक्ट. H+ इन्क्रीज झाले त्या केसमध्ये, आता H+ इन्क्रीज झाले म्हणून pH काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. सो दिस इज द आन्सर. सिंपल आहे ना बाळांनो क्वेश्चन, ओके इझी पण आहे.
तुम्हाला फक्त ना आयडिया आली पाहिजे की बाबा येस वॉटर जर ऑक्सिडाइज होत असेल तर डेफिनेटली O2 इव्हॉल्व होतो आणि काय येस H+ डोनेट करतो तो, कारण CuSO4 च्या कॉम्पिटिशन मध्ये वॉटरच आहे आणि SO4 2- ऑक्सिडेशन होत नाही इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. क्लिअर? सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. क्वेश्चन नंबर 103. ओके, हा सुद्धा सिंपल क्वेश्चन आहे. 103. 4.5 ग्राम ऑफ अल्युमिनियम, atomic मास किती आहे 27 atomic मास युनिट. ठीक आहे. is deposited at the cathode, okay, is from aluminum 3+ solution by a certain quantity of electric charge. The volume of hydrogen produced at STP from H+ ions in solution by the same quantity of electric charge will be. तसा प्रॉब्लेम खूप सिंपल आहे. ओके बघा, 4.5 ग्रॅम ऑफ अल्युमिनियम, ठीक आहे, अल्युमिनियमचा मास दिलेला आहे म्हणजे 4.5 ग्राम अल्युमिनियम किती इलेक्ट्रिसिटी ओके पास केल्यानंतर प्रोड्यूस होतो हे फाइंड आउट करा अगोदर. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला विचारलंय. मग ती इलेक्ट्रिसिटी ओके कोणासाठी यूज करायचं H2 साठी यूज करायचं. मी सिंपल वे सांगतो तुम्हाला, इकडे लक्ष द्या. ओके, अल्युमिनियम 3+ requires 3 moles of electrons to produce 1 mole of aluminum. It means 3 Faraday corresponds to 1 mole. 1 mole म्हणजे 27 gram. Then 4.5 gram corresponds to how much Faradays? करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. किती सिंपल आहे बघा, 3 into 4.5 divided by 27. ठीक आहे, इट मीन्स 1 divided by 2 Faraday. एवढी इलेक्ट्रिसिटी लागते. सांगितलं काय इथं, सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड म्हटलं म्हणजे किती इलेक्ट्रिसिटी पास केलंय तुम्ही 1 divided by 2. मग हायड्रोजनच्या बाबतीत बघूया आपण. ओके, H2 म्हणजे किती घ्यावं लागतील, twice H+ plus 2 moles of electrons, 2 moles of electrons which produces H2 gas. Correct. 2 Faraday corresponds to how much volume? 22.4 लिटर. बरोबर आहे ना. ओके, कारण काय एका मोल मध्ये किती असणार आहे 22.4 लिटर असणार आहे. 1 मोल H2 प्रोड्यूस होतो. करेक्ट. देन हाफ फॅराडे प्रोड्युसेस हाऊ मच. किती सिंपल आहे. अगोदर काय केलं आपण, फॅराडेज ऑफ इलेक्ट्रिसिटी फाइंड आउट केलं, ठीक आहे, आणि ती फॅराडेज ऑफ इलेक्ट्रिसिटी इथे यूज केलं आपण टू फाइंड आउट द व्हॉल्यूम. ठीक आहे, इज इक्वल टू काय सांगा बरं, हाफ म्हणजे काय 0.5 into 22.4 divided by okay S2. करेक्ट ना. ओके, किती येतं 5.6 liter. So this is the volume. Understood? Next, question number 104. The quantity of electricity needed to electrolyze completely 1 molar solution of CuSO4, Bi2SO4 taken thrice, AlCl3, AgNO3 each will be. ओके, आता इथं मोलॅरिटी दिले बळानो, मोलॅरिटी आणि सगळे काय दिलेत 1 मोलॅरिटी दिलेत, 1 मोल दिलेले आहेत. ठीक आहे, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी विचारलं रिक्वायर्ड. मग अगोदर बघा CuSO4 आहे, बरोबर आहे ना, प्रत्येक ठिकाणी 1 मोलच दिलेला आहे. ओके बाळांनो, हे तुम्हाला सहज समजतंय आता चार्ज वरनं प्रत्येक ठिकाणी 1 मोलच दिलेला आहे. बघा Cu2+ accept how much electrons, 2 electrons to form Cu. असं करायचं म्हणजे इथे किती रिक्वायर्ड आहे 2 फॅराडे. करेक्ट. Bi2+, सॉरी इथं हा Bi कुठल्या फॉर्म मध्ये राहणार आहे, Bi2SO4 taken thrice Qs twice Bi3+ plus thrice SO4 okay S2 minus. Bi कुठल्या फॉर्म मध्ये आहे 1 मोलच घ्यायचा आहे तुम्हाला तिथं सुद्धा. ओके, Bi3+, बरोबर आहे का. ओके, येस, रिक्वायर्स हाऊ मच 3 फॅराडे म्हणजे 3 इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म Bi. किती लागेल लक्षात येते का. ओके, 1 मोल साठी किती लागतो 2 फॅराडे, तर 2 मोल साठी किती लागेल मग 6 फॅराडे. किती फॉर्म होतील ट्वाइस Bi, समजलं ना, 6 फॅराडे. एका मोल साठी 1 मोल सोल्युशन दिले ना. ओके, मग एका मोल साठी 3 फॅराडेज लागतात, तर 2 मोल साठी 6 फॅराडे.
समजलं हे. नेक्स्ट वन AlCl3 कुठल्या फॉर्म मध्ये आहे? एकच आयन आहे तिथं आता +3 इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे किती फॅराडे? 3 फॅराडे परत. आणि AgNO3 मध्ये ओके एकच इलेक्ट्रॉन लागेल म्हणजे किती फॅराडे? 1 फॅराडे. 2 6 3 1. दिस इज द आन्सर. 2 6 3 1. Next one, when the sample of copper with zinc impurity is to be purified by electrolysis, the appropriate electrodes are. ओके, आता हा मेटॅलर्जीचा क्वेश्चन आहे बाळांनो. कुठला क्वेश्चन आहे? मेटॅलर्जी. मेटॅलर्जी मध्ये तुम्हाला ओके येस प्युरिफिकेशन मेथड्स आहेत. ओके, तिथं सांगतो मी. तरी सुद्धा बघा, एनोड जो असतो ना ओके तो इम्प्युअर मेटल असतो. एनोड जो आहे तो काय असतो? इम्प्युअर असतो. इम्प्युअर. आणि कॅथोड जो असतो ना ओके ह्या ठिकाणी कॅथोड जो आहे तो काय असतो? प्युअर असतो. ठीक आहे ना? ओके, प्युरिफिकेशन मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. कशामध्ये? मेटॅलर्जी मध्ये स्टडी करायचं आहे गोष्टी. त्याचा आन्सर काय येतं? डी येतं. ओके, मग एनोडच का ओके कॅथोडच का ओके ह्या सगळ्या गोष्टी तिथं क्लिअर होतील तुम्हाला. डोंट वरी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 106. ड्यूरिंग इलेक्ट्रोलायसिस ऑफ aqueous solution of sulfate, 2.4 liter of oxygen at standard temperature was liberated at anode. The volume of oxygen at standard temperature pressure liberated at the cathode would be. ओके, सहज आहे याचा आन्सर बाळांनो. काय सांगाल तुम्ही? काय सांगितलं तरी ड्यूरिंग इलेक्ट्रोलायसिस ऑफ aqueous solution of sulfate. एक सल्फेट आहे, त्याचा aqueous सोल्युशन आहे. ठीक आहे. 2.4 liter of oxygen at standard temperature pressure was liberated at anode. आता बघा एक सिंपल रिएक्शन सांगतो मी तुम्हाला. H2 बरोबर आहे ना? H2O gives H2 plus O2 असं कन्सिडर करूया आपण. ओके, H2 plus O2. O2 किती असणार आहे या केसमध्ये? हाफ O2. ओके, फुल कन्सिडर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? ट्वाइस मल्टिप्लाय करावं लागेल. ट्वाइस H2O gives ट्वाइस H2 प्लस O2. इथंच समजायला लागले तुम्हाला. आता स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला सांगितलं, कुठे जायची गरज नाही, कुठलाच इक्वेशन यूज करायची गरज नाही इथं आता. ओके, हायड्रोजन किती आहे? 2 टाइम्स ऑफ ओके काय आहे? O2 आहे. O2 चं व्हॉल्यूम दिले तुम्हाला, किती दिलेलं आहे? 2.4 लिटर दिलेलं आहे. येते लक्षात? ओके, तर मग H2 चं किती असणार आहे व्हॉल्यूम? सांगा बरं. ट्वाइस इंटू 2.4. एक आयडिया सांगितलं मी तुम्हाला, जनरल आयडिया. समजलं का? ठीक आहे. येस, O2 जो आहे O ओके 2 मायनस डोनेट इलेक्ट्रॉन टू फॉर्म हाफ O2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. करेक्ट आहे हे. कुठं रिएक्शन होते? एनोड जवळ होते. ठीक आहे. ट्वाइस H प्लस एक्सेप्ट दिस 2 इलेक्ट्रॉन्स ओके टू फॉर्म H2. आता बघा, हाफ O2 फॉर्म व्हायला लागला आणि एक H2 फॉर्म व्हायला लागला. याचा अर्थ काय? H2 चं व्हॉल्यूम हे डबल आहे ऍज कम्पेअर टू दी O2. आलं लक्षात? सो ऑप्शन इज व्हॉट? डी. बघा, दोन्ही रिएक्शन दाखवले मी तुम्हाला. ही एनोडची रिएक्शन आहे आणि ही काय आहे? कॅथोडची रिएक्शन आहे. बघा, इथं हाफ फॉर्म झाला तर इथं 1 फॉर्म झाला, इथं 1 फॉर्म झाला तर इथं 2 फॉर्म होतील. क्लिअर ना? म्हणजे हायड्रोजनचं व्हॉल्यूम जे आहे ते ऑलमोस्ट काय असणार आहे? डबल असणार आहे कम्पेअर टू दी ऑक्सिजन. सो आन्सर इज व्हॉट? डी. किती सिंपल आहे. आलं का लक्षात हे? ठीक आहे. हा बघा, आता इन दी गिवन figure, the electrolytic cell contains 1 liter of an aqueous 1 molar copper sulfate solution. If 0.4 mole of electrons are passed through cell, the concentration of copper ion after passage of charge will be. म्हणजे वरती जे सॉल्व्ह केलं ना ओके सेम टाईपचा क्वेश्चन आहे. आता इथे केअरफुली लक्ष द्या बाळांनो. ओके, दोन्ही काय आहेत? कॉपर इलेक्ट्रोड आहेत. These are not the inert electrodes now. ठीक आहे ना? ओके, येस, ते पार्टिसिपेट करतात कशामध्ये? येस, ह्या सेल रिएक्शन्स मध्ये. समजतंय का? ठीक आहे. आता इथं जो कॉपर आहे ना ओके, हे तुम्हाला अजून गॅल्व्हॅनिक सेल मध्ये पण काय गोष्टी होतील. आता इथे इलेक्ट्रोलायटिक सेल यूज करतो म्हणून इलेक्ट्रोलायटिक मध्ये सांगतो मी. आणखीन तुम्हाला कुठं होणार आहे?
मेटॅलर्जी मध्ये होणार आहे. ठीक आहे ना. ओके, केअरफुली बघा आता इकडं लक्ष देऊन. ओके, सी हियर दिस इज कॉपर, बरोबर आहे ना. ओके, हा कॉपर काय करतो, एनोड मधून डिकम्पोज होतो इन द फॉर्म ऑफ Cu डिकम्पोज ॲज Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे ना. हे इलेक्ट्रॉन कुठं जातील, एनोड जवळ जातील. लक्षात घ्या खूप केअरफुली, एनोड मध्ये एंटर होतील. समजते का. ठीक आहे, हा इलेक्ट्रॉन देऊनच बाहेर पडलेला असतो. ठीक आहे, these electrons enter into the cathode now and okay in cathode, okay from the cathode it comes into the anode. आता एनोड मधून जेवढे काय इलेक्ट्रॉन्स आता इथे कॉपर जेवढा फॉर्म झालेला आहे, Cu2 प्लस जेवढा फॉर्म झालेला आहे इथं, ओके तेवढाच Cu इथं काय होणार आहे, डिपॉझिट होणार आहे. म्हणजेच काय, कॉपर कॉपर ओके S2 प्लस produced at anode is equal to copper 2 plus produced at okay yes किंवा deposited, copper plus येणार नाही ना, copper okay is deposited okay at cathode. लक्षात घ्या हे ओके, खूप महत्वाचं आहे, खूप इझी क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, जेवढा कॉपर इथं प्रोड्यूस होतो इथून डिकम्पोज होणार आहे, एनोड डिस्ट्रॉय होतो स्लोली. ठीक आहे ना, इथून कॉपर 2 प्लस डिकम्पोज झाला ओके, तर तो वरती जातो आणि काय येस कशामधून, वायर मधनं कोण जातो, इलेक्ट्रॉन जातो. कारण काय, कॉपर डिकम्पोज्ड बाय लिव्हिंग बिहाइंड द इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, हे इलेक्ट्रॉन एनोड टू कॅथोड जातात, कॅथोड मधून परत सोल्युशन मध्ये एंटर होतात. सोल्युशन मध्ये एंटर झाले की काय होतं ह्या केस मध्ये, येस these 2 प्लस कॉपर 2 प्लस ऍक्सेप्ट दॅट इलेक्ट्रॉन्स, म्हणजे जेवढं कॉपर डोनेट केलं तेवढेच इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट होतील. Cu2 plus accept these 2 electrons which forms again Cu. म्हणजे स्लोली इथला जो कॉपर आहे, म्हणजे ही थोडक्यात काय, प्युरिफिकेशन मेथड आहे. कुठली मेथड आहे, प्युरिफिकेशन. ठीक आहे ना. ओके, हा काय करू शकता तुम्ही, इम्प्युअर घेऊ शकताय, इम्प्युअर. आणि हा काय आहे, प्युअर आहे, बरोबर आहे ना. ओके, मेटलर्जी मध्ये आहे डिटेल मध्ये बघा तुम्हाला. हे हा इम्प्युअर कॉपर आहे, प्युअर कॉपर आहे, हा एनोड म्हणून ऍक्ट होतो आणि एनोड वरचा ओके जो आहे कॉपर तो स्लोली डिकम्पोज होतो कशामध्ये, सोल्युशन मध्ये. ओके, आणि सोल्युशन मध्ये CuSO4 आहे ऑलरेडी, मग हे CuSO4 मध्ये Cu2 प्लस पण आहे आणि हा डिकम्पोज झालेला Cu2 प्लस. ओके, कुठलाही Cu2 प्लस कुठे जातो, ह्या दुसऱ्या कॅथोड जवळ जातो आणि these electrons get accepted whatever donated by this copper anode, बरोबर आहे ना. ओके, आणि डिपॉझिटेड ऑन दी कॉपर. जेवढा Cu2 प्लस प्रोड्यूस झाला तेवढाच काय होणार आहे, इथे जाऊन डिपॉझिट होणार आहे. दॅट्स इट. याचा अर्थ काय, मोलॅरिटी काय राहणार आहे, CuSO4 ची सेम राहणार आहे, इट विल नॉट चेंज. समजलं बाळांनो हे. येस, कुठे यूज करायचं आहे, मेटॅलर्जी मध्ये. मेटॅलर्जी कशासाठी, फॉर प्युरिफिकेशन. तिथं मोलॅरिटी चेंज होत नाही. क्लिअर. नेक्स्ट बघा 108. Electrolytes when dissolved in water dissociate into ions because. ठीक आहे, yes, त्याचा आन्सर क्लिअर कट आहे. काय, the force of electrostatic attraction is broken down by the water. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असतो, वॉटरचा हायर असतो. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हायर असल्यामुळे ओके येस these forces get broken down. केमिकल बॉन्डिंग मध्ये स्टडी केलं आपण हे. ठीक आहे ना. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 109 चेक करा. In the electrolysis of aqueous NaCl, Na is preferentially discharged at the mercury cathode, forming sodium amalgam. बरोबर आहे का, फॉर्मिंग सोडियम अमलगम, बरोबर आहे. It is due to the fact that hydrogen has a high over voltage at mercury cathode. ठीक आहे. आता इलेक्ट्रोलायसिस कशाचं केलं तुम्ही, aqueous NaCl चं केलं, बरोबर आहे ना. Na is preferentially discharged at okay yes mercury cathode म्हटलंय. ओके, aqueous NaCl म्हटलं की तिथं वॉटर मॉलिक्यूल पण असतो, बरोबर आहे का.
ठीक आहे. आणि त्याचं रिझन एक खूप महत्वाचं स्ट्रॉंग रिझन आहे इथं. मर्क्युरी इलेक्ट्रोडच काय यूज करायचा, ओके, कारण काय सोडियम जो आहे तो इझिली मर्क्युरी सोबत काय अमॅल्गम फॉर्म करतो. दुसरी गोष्ट काय, इट इज ड्यू टू द फॅक्ट दॅट, हे रिझन करेक्ट आहे, नोट करून ठेवलं तरी चालेल तुम्ही. ड्यू टू द फॅक्ट दॅट, ओके, हायड्रोजन हॅज ए हाय, ओके, ओव्हर व्होल्टेज ॲट मर्क्युरी इलेक्ट्रोड. मर्क्युरी इलेक्ट्रोड साठी हायड्रोजनचं ओव्हर व्होल्टेज काय असणार आहे, किंवा व्होल्टेज काय असणार आहे, हायर असणार. इट रिक्वायर्स मोर व्होल्टेज टू गेट रिड्युस्ड. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, हे तुम्हाला करायचं आहे कंपल्सरी. 110. नेक्स्ट क्वेश्चन बघा तुम्ही.